नमस्कार, मी नितीन मोरे मराठी धमालमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आहे. ज्या बंगल्यामध्ये आम्ही आता शूट करतो किंवा ज्या बंगल्यामध्ये आता इंटरव्ह्यू सुरू आहे त्या बंगल्याची मालकीन दमयंती आमच्यासोबत आहे. कशा आहात मॅडम तुम्ही? मी फर्स्ट क्लास. बरं, मॅडमची ओळख करून द्यायची म्हणजे सोनी मराठी वाहिनीवर एक नवीन मालिका येते, त्याचं खरंच काही चुकलं आहे. याच मालिकेमध्ये गायत्री सोमय्या मॅडम आपल्याला एका निगेटिव्ह भूमिकेमधून बघायला मिळणार आहेत. का त्रास देत आहे हो? आवडतं मला. खरं सांगू का त्रास देते याच्यासाठी? ही माझी आहे आणि ती माझीच राहणार कायम म्हणून. नाही बरं, म्हणजे किती सुंदर आणि सहज उत्तर दिलं की का खरं सांगू का खरंच आवडतं म्हणून. असं बरं, काय सांगायला एक नवीन भूमिका, त्यामध्ये एक निगेटिव्ह शेड, काय कसं प्रिपरेशन आहे सगळं? ऑनेस्टली मी अनेक वर्षांपासून मराठी सिरियल्समध्ये काम करते आहे, पण जेव्हा मी या सेटवर आले त्यावेळेला मला मेकअप दादाकडनं फीडबॅक होता की बरं झालं यावेळेला तुम्ही रडत नाही आहे, रडवताय. कारण याच्या आधीच्या सगळ्या शोजमध्ये मी फक्त रडली आहे, बिचारी सिम्पथी मला मिळाली आहे. पण दमयंती नावामध्येच इतका दम आहे ना की ती सगळ्यांची वाट लावून टाकते. अँड आय एम रिअली हॅपी की फायनली एवढ्या वर्षांनंतर मला नेगेटिव्ह करायला मिळतं आहे. अँड आय वॉज रिअली वेटिंग की मला असा दमदार परफॉर्म करण्यासाठीचा चान्स कधी मिळणार. अँड फायनली आय एम हिअर. नाही म्हणजे असं बोलायला काही हरकत नाही की एवढ्या वर्षापासूनची इच्छा जी मनामध्ये होती ती आता पूर्ण होते. हो, म्हणजे ॲक्च्युली लॉकडाऊनमध्ये ना खूप लोकांकडे कामं नव्हती. ऑनेस्टली माझ्याकडेही नव्हतं. आणि आफ्टर लॉकडाऊन मी जेव्हा मुंबईत आले मागच्या वर्षी, सो मी सगळ्यांना मेसेजेस केले होते की माझ्याकडे काम नाही आहे, मला प्लीज काम द्या. सो तेव्हा मी संगीता मॅमला मेसेज केला होता आणि शी वॉज लाईक की काहीतरी आत्ता तर काही नाही आहे, पण तुझ्या लायकीचं काही असेल, तुझ्या योग्यतेचं काही असेल तर मी तुला नक्की सांगेन. आणि त्यांनी त्यांचा शब्द पाळला. थँक्यू संगीता मॅम. नाही खरंच खूप भारी वाटतं आहे. बरं, ह्या तुमच्यासोबत गप्पा मारण्याआधी आम्ही या मालिकेच्या 2 लीड आहेत, ज्या 2 बहिणी आहेत त्यांच्यासोबत गप्पा मारल्या. त्यांच्याकडून सुद्धा तुमचं मत आम्ही विचारलं आहे. त्यांचंसुद्धा असं आहे की मालिकेमध्ये जरी त्या कशा असल्या तरी सेटवर खरंच खूप प्रेमळ असतात, लाड करणाऱ्या असतात. अशा काय सांगाल त्या 2 नवीन मुलीबद्दल, काय सांगाल तुम्ही? त्या खूपच गोड आहेत. भाग्यश्रीसोबत मी याआधी काम केलं होतं एका शोमध्ये, पण ज्योतीबरोबर माझा पहिलाच शो आहे हा. आणि कसं असतं ना, त्या दोन्ही माझ्यापेक्षा वयाने खूप लहान आहेत आणि ताई 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 ताई. सो मला आवडतं लाड करायला मुळात. सो त्यामुळे मी फेवरेट असते सगळ्यांच्या सेटवर. नाही खरंच ताई, तुम्हाला विचारायला आवडेल की सोनी मराठी दरवेळेला नवीन नवीन मालिका घेऊन येतात, दरवेळेला नवीन नवीन विषय असतात. ह्या मालिकेचा विषय किती दमदार आहे आणि त्या मालिकेमधून प्रेक्षकांना काय नवीन बघायला मिळेल? याआधी सोनी मराठीवर मी एक शो केला होता, मला वाटतं 2017-18 साली मी केला होता. आणि हा माझा दुसरा शो आहे. भेटी लागी जीवा नावाचा शो मी आधी करत होते. या शोबद्दल वेगळं असं आहे की माझ्या कॅरेक्टरबद्दल मला वेगळेपण जाणवतं आहे की दमयंती ही खूप ॲम्बिशियस आहे. ती वाईट नाही आहे, पण तिचं जे लक्ष्य आहे किंवा तिला जे काही अचीव करायचं आहे त्यासाठी ती कोणत्याही थराला जाऊ शकते आणि ती लोकांची वाट लावते. सो या सिरियलमध्ये वेगळं हे असणार आहे की तुम्हाला मला वेगळ्या रूपामध्ये बघायला मिळणार आहे. अँड दॅट वुड बी अ विज्युअल ट्रीट फॉर माय ऑडियन्स. नाही खरं, जसं ताईने सांगितलं की वेगळं दरवेळेला असतंच, पण तुमची भूमिका आम्हाला नव्याने बघायला मिळेल. बरं, जसं तुम्ही बोललात की ह्याच्या आधी खरंच खूप रडारडीचे केलेले आता, पण त्याच भूमिका होत्या. एक वेगळा कॉन्ट्रास्ट आहे या मालिकेतल्या भूमिकेला. कशी सगळी मेहनत आहे, केले का असं रॅगिंग वगैरे पोळींची घेतलं काय, इथे बसा तिकडे बसा असं काही झालं? ओव्हरऑल आहे ना, प्रिपरेशन असं काय नाही. मुळात मी खूप डॉमिनेटिंग आहे, पण मी खूप प्रेमाने डॉमिनेट करते की मी प्रेमाने लोकांकडनं गोष्टी करून घेते. सो मला आजच वेगळं काही करावं नाही लागत. परवाच मला गिरीश सर, माझे जे डिरेक्टर आहेत, ते मला म्हणाले हां वासरात लंगडी गाय. सो मला आवडलं ते की सगळी छोटी छोटी आहेत म्हणून तू शहाणपणा करतेस का. सो ते ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन ते इतकं असं सगळं ऑर्गॅनिक आहे ना की मला फार काही मेहनत नाही करावी लागत. हां, पण तो जो बिचिंगचा जो एक फ्लेवर आहे त्याच्यासाठी थोडी मेहनत करावी लागते, कारण मुळात माझा स्वभाव नालायक नसल्या कारणाने. पण होतं, माझा आवाज थोडा हस्की लागतो, त्यामुळे मुळातच अरे बापरे असं होतं लोकांना. सो आणि माझा डिरेक्टर इतका छान आहे की तो तुमच्याकडनं ते सगळं काढून घेतो. सो गिरीश सर मला खूप हेल्प करत आहेत हे सगळं परफॉर्म करण्यासाठी आणि बिटवीन द लाईन्स काढण्यासाठी. सो आय एम व्हेरी हॅपी. खरंच खूप भारी वाटतं आहे मॅडमसोबत, म्हणजे ताईसोबत तुझ्या बोलताना. मला पुढचा प्रश्न तुला विचारेल की विचारायला आवडेल. डेली पडलेली आहे अशा चांगल्या पद्धतीने, आणि हे एडिट नाही झालं पाहिजे. ह्याला बोलतात, ह्याला खरंच मीच बोलतो, ह्याला खरंच ठेवा.
बरं तर तुला प्रश्न विचारायला आवडेल मला की जसं तू बोललीस की मालिका वेगळी आहे पण त्याचा विषय सुद्धा तेवढाच गंभीर आहे. तुझ्या बाबतीत असं कधी झालं का की आपण काम करून गेलो नाही असं तुला कधी वाटलं का की अरे यार माझं काय चुकलं याच्यामध्ये एवढं असं ओरडा वगैरे होणं असं काही? हे बघ, प्रत्येक माणसाचं असतं ते की माणसाचा हा मूळचा स्वभाव आहे की एखादी गोष्ट आपल्या मनासारखी जर नाही घडली तर आपण नेहमी म्हणतो की यार माझं काय चुकलं याच्यामध्ये, हे लोक माझ्याशी असे का वागले, किंवा माझी काही चूक नव्हती. मग आपण स्वतःला हा प्रश्न विचारतो. तर एक्झॅक्टली हाच कनेक्ट जो आहे ना, की प्रत्येक ऑडियन्स आहे ना या शोशी कनेक्ट करणारे, प्रत्येकाच्या मनात हा प्रश्न आहे अरे या सिच्युएशनला माझ्यासोबत हे असंच काहीतरी घडलं आहे, माझी खरंच काय चूक होती. सो असं हे कनेक्शन ऑडियन्स आणि आमच्या सिरियलमध्ये होणार आहे. बरं, तर खरंच खूप भारी वाटतं ते. आपण वेळेच्या अभावी तुर्तास तेच थांबूया, पण प्रमोशनच्या दरम्यान आपण पुढे सुद्धा असेच भेटत राहू. तत्पूर्वी खरंच खूप धन्यवाद आणि यस असाच त्रास देत राहा, मला आवडेल तुझी भूमिका बघायला. अगदी, प्लीज कीप वॉचिंग मी आणि असंच भरभरून मला प्रेम द्या. मला तुमच्या प्रेमाची आणि आशीर्वादाची खूप खूप गरज आहे. थँक्यू. नमस्कार, मी तुमच्या सगळ्यांची आवडती गायत्री सोहम. येत्या 3 ऑक्टोबरपासून मी तुमच्या भेटीला येणारे सोमवार ते शुक्रवार रात्री 9:30 वाजता एक नवीन मालिका घेऊन येते आहे ज्याचं नाव आहे खरंच तिचं काय चुकलं. आणि या मालिकेमध्ये तुम्हाला यावेळेला थोडा वेगळा फ्लेवर बघायला मिळणार आहे, कारण मी याच्यामध्ये एक निगेटिव्ह भूमिका साकारणार आहे आणि त्या माझ्या कॅरेक्टरचं नाव आहे दमयंती अग्निहोत्री. सो नावातच दम आहे, नक्की बघा.